ख्रिस्त येशूमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो. प्रभूला धन्यवाद देतो. अतिशय महान काम परमेश्वर या दिवसामध्ये अनेक लोकांच्या जीवनामध्ये करत आहे. मोठं परिवर्तन, मोठं संजीवन आणि परमेश्वर जिवंत आहे याची प्रचिती, याचा अनुभव या दिवसामध्ये अनेक लोकांना येत आहे. अनेक लोकांना. मला परवा एका बहिणीनं कॉल केला होता की ती म्हटली की अनेक दिवसापासून माझ्या कानातनं, माझ्या नाकातनं पुष्कळ रक्त येत आहे आणि ट्रीटमेंट तर खूप चालू आहे, खूप उपचार केलेले आहेत, परंतु हे सगळे उपचार करत असताना या कानातलं आणि नाकामधनं वाहणारं रक्त काही थांबायला तयार नाही. एक शेवटचा प्रयत्न म्हणून तुम्हाला कॉल करत आहे. प्रार्थना करा. न जाणो या प्रार्थनेनं पुन्हा मला जीवन प्राप्त होईल. मनावरती प्रचंड दडपण आहे, भीती आहे, परंतु तरी जे मी ऐकत आहे, जे यूट्यूबला टीव्हीच्या माध्यमातून पाहत आहे, तर माझा विश्वास आहे प्रभू काम करेल. आणि मग प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्यावरती बहीण म्हटली अवघ्या 3 तासामध्ये अनेक दिवसापासूनचं कानातलं, नाकातलं रक्त वाहण्याचं थांबलं आणि मला लक्षात आलं. ती म्हणते की येशू हाच जिवंत देव आहे. तो देव आहे म्हणून चमत्कार करत नाही. चमत्कार करणं हा त्याचा स्वभाव आहे, ती त्याची ताकद आहे, ते त्याचं सामर्थ्य आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा, देवाची इच्छा आहे की प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये काहीतरी बदल घडावा. बदल म्हणजे नुसतं परिवर्तन नाही बरं का. कधी कधी आम्हाला असं वाटतं बदल म्हणजे काय, स्वभावामध्ये, विचारामध्ये येशू एवढंच काम करतो. हा, येशू आल्यावर स्वभाव आपोआप बदलतात. का बदलतात त्याचं कारण सांगतो. भातामध्ये हळद टाकल्यावर भात पिवळा होतो, तो हळदीचा गुणधर्म आहे. तसं येशू आला तर स्वभाव आपोआप बदलणार आहे, कारण गुणधर्म तर त्याच्यामध्ये आहे ना परिवर्तनाचा. मग एवढंच तो करतो का? चला, येशू आला आणि येशूनं माझं जीवन बदललं. मी पूर्वी भांडखोर होतो, शिव्या देणार होता, निंदा करणार होतो, व्यसन करणार होतो, आणि मग येशूनं माझं जीवन बदललं. मग तेवढंच देव बदलतो का? प्रश्न तो पण आहे. तर येशू आल्यावर तेवढंच नाही तर सगळंच काही बदलून जातो. सगळं. आर्थिक स्थिती असेल, कुटुंबातली परिस्थिती असेल, विचाराची परिस्थिती असेल, लेकरांची, नोकरीची, बिझनेस मधली सगळी परिस्थिती बदलून टाकतो प्रियानो. म्हणून तो देव आहे. परंतु आज देवाच्या वचनाकडे जात असताना अनेक लोकांच्या जीवनामधला जो अनेक दिवसापासूनचा प्रश्न आहे तो म्हणजे मी कर्जबाजारी का? आणि कर्जबाजारीपणा मला नको आहे. आज जर या दिवसामध्ये कोरोना कालखंडापासून तर आजच्या दिवसापर्यंतचे सगळ्यात जास्त कॉल जर कोणते असतील तर आम्ही कर्जामध्ये आहोत. आणि या कर्जातनं मग काहींची घरं गेली, काही एक गाव सोडून दुसऱ्या गावामध्ये निघून गेले, काहींनी सुसाईड करण्याचा प्रयत्न केला, काहींचं कुटुंब तुटलं, काही लोक डोक्यावरती परिणाम झाला, काही जेलमध्ये आहेत. आणि याचं कारण काय? फसवणूक किंवा कर्जबाजारीपणा. मग आता या कर्जबाजारीपणाला बायबलमधनं काय उत्तर आहे? बऱ्याच लोकांनी मला सांगितलं की तो संदेश तुम्ही तयार करा की आम्ही कर्जबाजारी होऊ नये तर काय केलं पाहिजे, आणि त्याच्यासाठी आमच्याकडे काय नाही. बायबल एक असं पुस्तक आहे, अर्थशास्त्र, संख्याशास्त्र, मानसशास्त्र, नागरिक शास्त्र सगळं त्याच्यामध्ये लिहिलेलं बरं का. म्हणून बरेच लोक म्हणतात तुमचे संदेश कधी संपणार? मी म्हणलं जोपर्यंत जग संपत नाही तोवर संदेश संपणार नाही. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्याच्यामध्ये. आणि म्हणून आज दारिद्र्य किंवा गरिबीची कारण आम्ही पाहणार आहोत. बऱ्याच लोकांना असं वाटतं आम्ही प्रार्थना करतो पण दारिद्र्य जात नाही. पुष्कळ लोकांची समस्या आहे.
आम्ही खूप प्रार्थना करतो पण दारिद्र्य आमच्यापासून दूर जात नाही. मग ते देवाला दोष देतात, का देव आमचं दारिद्र्य, आमची गरिबी दूर करत नाही. परंतु प्रभूनं तुम्हाला दिलेलं जीवन, जे जीवन प्रभूनं तुम्हाला दिली, नोकरी तुम्हाला दिली, संपत्ती तुम्हाला दिली, त्याचं नियोजन या पृथ्वी तलावर तुम्हाला करावं लागणार असं लिहिले पवित्र शास्त्रामध्ये. तुमचं टायटलच तुम्ही असं लिहा, तर तुला दारिद्र्य दरोडेखोराप्रमाणे गाठेल. बायबल मधलं वचन आहे बरं का. तर तुला दारिद्र्य दरोडेखोराप्रमाणे म्हणजे कसं काय? दरोडेखोर येतो, आधी सगळं असतं आणि अचानक रात्री डाका टाकतो आणि सकाळी तुम्ही भिकारी झालेले असता. सकाळी तुमच्याकडे काहीच नाहीये. एकेकाळी आमच्याकडे खूप काही होतं पण आता आमच्याकडे काही नाही. आणि बऱ्याच लोकांचं ते अहो कर्ज कसं झालं कळत नाही. सगळं कळतं बरं का, सगळं कळतं पण कसं कर्ज झालं ते आम्हाला कळत नाही. काय आमच्यामध्ये कर्ज येण्याचं कारण काय? पुष्कळ लोक खूप उत्पन्न आहे पण हातामध्ये आमच्याकडे काहीच उपलब्ध होत नाही. काय कारण आहे? वाचूया पहिली गोष्ट, नीतिसूत्राचं पुस्तक आणि त्याचं 6वा अध्याय 6 ते 11 पर्यंतची वचन वाचूया. म्हणून अरे आळशा मुंगीकडे जा, मुंगीकडे जा, तिचे वर्तन पाहून, तिचं वर्तन पाहून शहाणा हो. तिला कोणी धनी देखरेख करणारा किंवा अधिपती नसता ती उन्हाळ्यात आपले अन्न मिळवते आणि कापणीच्या दिवसात 11 पर्यंत कापणीच्या दिवसात आपले भक्ष जमा करून ठेविते. अरे आळशा तू किती वेळ निसशील आपल्या झोपेतून केव्हा उठशील आणखी थोडीशी झोप घेतो आणखी थोडीशी डुलकी खातो आणखी हात उराशी धरून निसतो असे म्हणत जाशील तर तुला दारिद्र्य दरोडेखोराप्रमाणे आणि गरिबी तुला सशस्त्र मनुष्याप्रमाणे गाठील. दारिद्र्याचं कारण शास्त्रामध्ये लिहून ठेवलेलं आहे. तो म्हणतो एक मनुष्य गरीब किंवा दरिद्री होण्यामाग नेमकं कारण काय? कधी कधी म्हणतो देवानं मला गरीब ठेवलं. देव नाही गरीब ठेवत. शास्त्रात असं लिहिलं आम्ही धनवान व्हावं म्हणून तो निर्धन झालेला आहे. तो नाही आम्हाला गरीब ठेवत. मग असं कोणतं कारण आहे? काय केलं पाहिजे की माझ्या जीवनामध्ये मी एक चांगलं जीवन जगावं? ऐका, बऱ्याच लोकांना असं वाटतं की नाही देवामध्ये आल्यावर काय करायचं माहिती का? प्रभू येईपर्यंत एक साधं सुधं जीवन जगायचं आणि प्रभू आल्यावर त्याच्याकडे जाताना आम्हाला कुठल्याच प्रकारची अडचण येऊ नये. आणि मग आम्ही काय केलं पाहिजे? प्रभूच्या आगमनाची वाट पाहिली पाहिजे. प्रभूच्या आगमनाची वाट पाहता म्हणजे नेमकं काय करतो? देवानं तुमच्याकडे काही नियोजन दिलं नाही. एक व्यक्ती जर माझं तारण झालं आणि तारण झाल्यावरती बऱ्याच वेळा असं शिकवलं जातं देव तुम्हाला सगळं झोपेमध्ये पुरवणार आहे. नाही का? काय सांगितलं? तो आपल्या सर्व गरजा. आणि इथं काय म्हटलं? आळशी काय म्हणतो? नाही आळशी काय म्हणतो ते सांगा. आणखीन थोडीशी झोप घेतो, आणखीन थोडीशी डुलकी घेतो, हात उराशी धरून, अजून हात उराशी धरून निसतो. मुळामध्ये त्या लोकांसाठी ते वचन नाही. कोणत्या लोकांसाठी? ज्यांनी डोक्याखाली हात ठेवला आणि तो म्हणतो अजून थोडा वेळ झोपतो. मराठीमध्ये एक म्हण ना, असेल टिंब तर देईल पलंगावरी. नाही का? जर देव आहे तो निवांत झोपेत. आणि बरेच लोक तो मला काळजी नाही हो, देव देणार आहे. बाप्तिस्मा घेतला म्हणजे देव देणार आहे. देव तुला झोपेत दिलं काय? उठायचं नावच घेत नाही. आळस तुझ्या अंगात. पहिलाच दारिद्र्य कोणामध्ये येतं? ज्या व्यक्तीमध्ये ठासून आळस भरलेला आहे. आळस. लक्षात घ्या, प्रभूनं तुम्हाला जीवन यासाठी नाही दिलं की तुम्ही पलंगावरती नीट झोपून राहावं. काय असं देवाने कुठंच तुम्हाला सांगितलेलं नाहीये. प्रभू कुठंच सांगत नाही. डुलकी घेणं तुमच्या जीवनातला सगळ्यात मोठा भाग तुम्ही झोपेमध्ये खर्च करत आहात. सगळ्यात मोठा. आणि मुंगी संबंधानं म्हटलं, मग तो म्हटलं मुंगीकडे बघ.
कुठं दिसलं का मुंगी वाटेत कुठं झोपली? आमचे तर झाडाखाली, रेल्वे स्टेशन नाही का, त्यांना जागा जर पुरल्या नाहीत ना, भर उन्हात दारू पिऊन झोपतात बघा तुम्ही. कधी कधी प्रश्न पडतो, हे मरत नाहीत जर दारुडे त्या उन्हामध्ये? इथं पाहिलं मी मे महिन्यातल्या उन्हामध्ये एक दारुडा तडफडत होता, पण तिथंच झोपला तो. सैतान मनुष्याला दरिद्री बनवण्यासाठी पहिलं त्याच्यामध्ये आळस निर्माण करतो. म्हणून लक्षात ठेवा, ज्याला जास्त झोप आहे ना तो दरिद्री होणार म्हणजे होणारच आहे, 100%. किती तासाची झोप पाहिजे माहिती का? 6 ते 8 तास. ज्याला श्रीमंत व्हायचं त्याने 6 तासच घ्यायची. आणि ज्याला भिकारी व्हायचं, दरिद्री व्हायचं ना, त्याने 12 तास 15 तास. त्याला लाता पण घालू नका, बुक्क्या घालू नका, ते तशातच मारणार आहे. ते आळशी आहे. आळस हा मनुष्याच्या दारिद्र्याचं पहिलं कारण आहे, आळस. प्रभूनं प्रत्येकाला या जीवनामध्ये काही ना काहीतरी कष्ट करण्याचा मार्ग सांगितलेला आहे. कष्ट करावंच लागणार आहे. जे शालेय जीवन जगत आहेत त्यांनी पण जास्त काळ झोप घेऊ नये. जास्त काळ नाही झोप घ्यायची. आम्ही कधी कधी म्हणतो नाही हो, छोटं बबड आहे. अहो आत्ताच त्याला बबड्याला 12 तास झोपायची सवय लागली तर मग बरेच. मला आज जर बघितलं, मागच्या 2 आठवड्यामध्ये सारखा फोन येतो, पालक साहेब माझ्या मुलासाठी प्रार्थना करा. म्हटलं का? नाही, तो सकाळी उठतो, तोंड धुतो, नाश्ता करतो आणि परत झोपतो, कामाला जात नाही हो. मी म्हटलं प्रार्थनेची नाही, याला दांडक्याची गरज आहे. त्याच्या पाठ नाही हो, तो सैतान त्याला झोपवतो. कोणता सैतान आहे? तो त्याला झोपवतो. काय पण करायचं सैतानावर तो सैतान पण डोक्याला हात लावून बसतो. माझा आणि ह्याचा काय संबंध नाही, ही आई माझ्यावरच आळ घ्यायला लागलेली. असं काय संबंध नाही, पोरगच आळशी आहे, याला घराच्या बाहेर जायला नको. नाही हो, आठवडाभर काम करतो, ते पण एवढा हुशार असतो ना. ते नाही, इतर वेळी काम करतो, अमावस्या पौर्णिमा आल्यावर तो झोपतो. त्याला माहिती यांना बरोबर गोल करायचंय. यांना कळलं पाहिजे की अमावस्याचा त्रास सैतानाचा मला आहे, म्हणून मी झोपतो. अमावस्या पौर्णिमा सैतान खायला कसं मोकळी सोडतो? खा म्हणून. सैतानाने तर तुम्हाला खायला पण नाही द्यायला पाहिजे. मुळामध्ये तो आळशी स्वभाव आहे. मनुष्यामध्ये जर आळस असेल, शास्त्र काय सांगतं माहिती का? ती मुंगी अतिशय अशक्त अशा प्रकारचा कीटक आहे. अहो तिला बुद्धी, मेंदू तिचा कुठे विचार करा. आमच्या डोक्यात तर अर्धा किलो तर मेंदू असेल नाही का? जर समजलं असं, आम्ही नाही का त्याचं बकऱ्याचं त्याच्यातलं मेंदू खातो, आणि जर कोणी ठरवलं आमचा मेंदू खायचा ना तर चांगला अर्धा किलो तर मेंदू निघेल. आणि त्या मुंगीमध्ये मेंदू दिसत नाही, त्या मुंगीमध्ये काही दिसत नाही, पण प्रभू म्हणतो तिच्याकडून शहाणपण शिक. शहाणपण शिक तिच्यामध्ये. तिच्या आयुष्याची पण तिला खात्री नाहीये की ती जगणार आहे, याची गॅरंटी तिला नाहीये. पण ती सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, हा माझ्या घरामध्ये कधी मुंग्या होत नव्हत्या. 4 खडू वापरून झालेत. आणि त्या मुंग्यांचं वैशिष्ट्य काय माहिती का? तुम्ही इकडं खडू लावला ना, दुसरी रांग तयार करतात. तिकडं खडू लावा, तिसरी रांग. आम्हाला जर असं अडखण ठेवलं असतं तर नाही हो, लय अडखण तर कामाला जायला. ही नोकरी गेली मग कसं काय? मी तर आता नोकरीला अर्ज करून करून कंटाळलो. तो म्हणतो मुंगीपासून शहाणपण घे. एक मार्ग बंद झाला तर दुसरा मार्ग शोधते. काढून टाका आळसातनं बाहेर या. शिक्षण घेतात, झोपण्यामध्ये वेळ कधी खर्च करू नका, कधीच नाही. दारिद्र्य दरोडेखोराप्रमाणे तुम्हाला गाठणार आहे. मग कोण तुमचा बचाव करणार आहे? जगातला कोणताच पालक, कोणता सेवक तुमच्यासाठी प्रार्थना करून तुमचा बचाव करू शकणार नाही. कारण देवाच्या वचनामध्ये सांगितलेले आहे. हे पवित्र बायबल मधलं वचन आहे. जर तुम्ही दरिद्री झाला तर याला देवाला दोष देऊ नका. बुद्धी वापरा, ज्ञान वापरा. प्रभूनं दिलेल्या चांगल्या समयाचा योग्य पद्धतीने विनियोग करा. ते मला तुम्हाला ताकद दिलेली आहे. झोप कधी घ्यायची माहिती का? रिटायर झाल्यावर झोपायचं असतं. कधी झोपायचं? आमच्याकडे सगळं उलट आहे. काम करताना झोपतो आणि रिटायर झाल्यावर सगळ्याच्या झोप उडतो नाही का? तुम्ही बी झोपू नका ना, आम्ही पण झोपत नाही. त्यांनी झोप घेऊन घेऊन, लहानपणापासून झोप घेऊन घेऊन शेवटी शरीर पण किती त्याला तुम्ही देणार? थकलेलं असतं शरीर, मग ते झोपत पण नाही. पण एकदा का तुम्ही काम करायला सुरुवात केली, आणि ही गोष्ट ध्यानात ठेवा, बायबलमध्ये दिलेलं प्रत्येक वचन किती सुंदर आहे. ज्या दिवशी एदेन बागेतनं आदामाला बाहेर काढलं, त्याच तो म्हटला तू कष्टाची भाकर खाशील. म्हणजे कष्ट केल्यावर आपोआप झोप लागते. बऱ्याच लोकांना झोप का लागत नाही माहिती का? कारण ते कष्ट करत नाही.
आता त्या लोकांचा विचार सोडूनच द्या, जे कष्ट न करता 12-15 तास झोपतात ते बायबलच्या बाहेरचे लोक आहेत. ते सायन्सच्या पण बाहेरचे लोक आहेत आणि बायबलच्या पण बाहेरचे लोक आहेत. त्या लोकांचा विचार करू नका, पण देवाच्या लोकांचं संबंधाने मी तुम्हाला सांगतो, ऐका. देवाच्या लोकांमध्ये झोप हा फार कमी प्रमाणात असली पाहिजे. आणि तुम्ही म्हणाल हे कसं काय? येशू ख्रिस्ताचं उदाहरण. तो मानव असताना या पृथ्वी तलावर त्यानं दाखवून दिलं. रात्रभर पित्याशी बोलत होता प्रियानो, रात्रभर डोंगरावरती प्रार्थना करत होता. तो डोंगर चढून डोंगरावरती त्या ठिकाणामध्ये आम्ही पाहत आहोत की आणि लोकांना प्रवचन देत होता. लोक सुद्धा त्या ठिकाणामध्ये प्रार्थनेसाठी जात होते. कष्ट करणारी वृत्ती त्याच्यामध्ये होती. कनानात जाण्याच्या वेळेस 11 दिवसांचा प्रवास, पण देवानं त्यांना 40 वर्ष चालवलं. का चालवलं? कारण त्यांना कष्ट करण्याची सवय लागणं गरजेचं होतं. त्याला माहिती कनान तर मिळणार आहे, पण कनानात जाण्याच्या अगोदर, आशीर्वादाकडे जाण्याच्या अगोदर तुमच्या शरीराला एक एक्सरसाइजची सवय लागली पाहिजे. तुमच्या शरीराला आणि बसून खाण्याची सवय लागता कामा नये. म्हणून आई वडिलांनो, तुम्ही पण सांभाळा. तुमची लेकरं कामाला बाहेर पडलीच पाहिजे. आमेन म्हणाल का? त्यांनी अभ्यास केलाच पाहिजे. वाईट वाटायचं नाही. त्यात नाही आम्ही म्हणतो नाही साखर झोप तुटली. कुठली साखर झोप? साखर झोप आणि ती गुळाची झोप बस करा. त्यांचं समय आहे, त्या समयात त्यांनी अभ्यास केला पाहिजे, त्यांनी काम केलं पाहिजे, त्यांनी कष्ट केलंच पाहिजे, त्यांनी श्रम केलंच पाहिजे. कारण शास्त्र सांगतं की प्रत्येक श्रमाचा मोबदला देव आम्हाला देणार आहे. वाचा परत वचन, 6वं वचन, 6वा अध्याय 6 ते 11 वचन. अरे आळशा, अरे आळशा, मुंगीकडे जा, मुंगीकडे जा, तिचे वर्तन पाहून, तिचं वर्तन पाहून शहाणा हो. कुणापासून शहाणा व्हायचं? म्हणून तुमच्या लेकराला याचं त्याचं उदाहरण देऊ नका. तो किती पहाटे उठतो, तो कसा अभ्यास करतो, मग तो म्हणतो अगं त्याचे पर्सेंटेज तुला माहितीये का? तो एवढा अभ्यास करून त्याला कुठं पर्सेंटेज आहे? तो शाळेमध्ये येऊन काय करतो तुला माहिती का? त्याचं उदाहरण नाही. एकदम सुंदर. अरे आळशा कुणाकडे बघ? मुंगीकडे. सगळ्या आळशांना कुणाकडे दाखवायचं? मुंगीकडे. झोपला की त्याचा कान धरायचा रात्री हे बघ, ते बघ तिचं काम चालू आहे. सगळ्या रांगेत एका पाठोपाठ एक. आणि या मुंग्यांचं वैशिष्ट्य बघा, त्यांचं एकमेकाशी पटत नाही असं पण होत नाही हो. मुंग्या नाही का? नाही तर 4 मुंग्या इकडं 4 मुंग्या तिकडं चाव 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 करून कसला गोंधळ घातला असता. पण त्या मुंग्या सिस्टमॅटिक जातात, सिस्टमॅटिक. आणि मला मोठं आश्चर्य वाटलं, देवानं तिच्याविषयी लोकांना ज्ञान सांगावं, याच्याकडून पाहून शहाणं व्हा. ऐका, तरुण पण झोपण्यासाठी नाही, तरुण पण झोपण्यासाठी नाही. देवानं तुम्हाला तारुण्य कशासाठी दिलंय? तो म्हटला तुझं तारुण्य गरुडासारखं नवं होईल. तरुण लेकरानं गरुडासारखं मोठी स्वप्न, उंच जाऊन स्वप्न बघायची, उंच. आमच्या लेकरानं नेहमी मोठ्या स्वप्नामध्ये त्याला रंगवायचंय. लक्षात ठेवा, तुमच्या ताकदीचं स्वप्न बघू नका, तुमच्या ताकदीच्या पलीकडचं स्वप्न बघा. तुमच्या ताकदीच्या पलीकडचं. मला आठवतं की ज्यावेळेस कॉलेजमध्ये मी गेलो, त्या सरांनी सांगितलं की ते सर खूप चांगले होते आणि ते नेहमी आम्हाला सांगायचे नोकरी करू नका, वडापावची गाडी तरी तुम्ही टाका. आणि माझी मुलं कुठंतरी काम करून एक 10,000 पगार मिळवतील असे विद्यार्थी मला नको आहेत. वडापावची गाडी टाकून त्यांनी 30-40 हजार कमवलेले विद्यार्थी मला. त्याच मी विचार करायचो, वडापावच्या गाडीमध्ये एवढं उत्पन्न आहे, पण ते येत नव्हतं ना मला. तरी पण आम्ही काय केलं माहिती का? आमचं शिरीष, आम्ही पुन्हा मला माहिती आहे, आम्ही स्वस्त बसत नव्हतो. मग काय केलं आम्ही? ते भेळ तयार केली आणि गावामध्ये नेमकी एक बाग तयार झाली. त्या बागेच्या बाहेर जाऊन भेळीची पुढे, आम्हाला ते कोण घ्यायलाच तयार नाही भेळ. शेवटी घरी येऊन खाल्ली, पण धडपड होती. मग अजून काय करायचं? मग शिरीष आमचा, मी शिक्षण घेतो, तो म्हटलं तू शिक्षण घेत नाही काहीतरी कर. त्याने भाजीची गाडी घेतली, भाजीची गाडी, आणि मग ओढत ओढत त्याला तर बिचाराला लक्षात पण राहायचं नाही, सारखं हालेलुया प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड म्हणताना मग ते भाजी विकताना पण हालेलुया म्हणून ओरडत जायचा. पण विकत होतो, करत होतो का? कारण देवानं त्याच्या लोकांना स्वस्थ बसण्यासाठी, स्वस्थ झोपण्यासाठी सांगितलं. बिलिव्हर्स लोकांचं पहिलं लक्षण कोणतं? ते काम करणारे लोक आहेत, झोपेमध्ये आपला वेळ घालवत नाही.
आणि जे झोपेमध्ये वेळ घालवतात त्यांनी देवाकडं आपल्या समृद्धीची प्रार्थनाच करू नये. कशाला प्रार्थना करतात? तेव्हा मला श्रीमंत कर. तो म्हणून मी तुला श्रीमंत नाही, वचनाप्रमाणे तू भिकारी होशील. शास्त्रात लिहिलंय ना. काय शास्त्रात लिहिलंय? अरे आळशा, अरे आळशा, मुंगीकडे जा, मुंगीकडे जा, तिचे वर्तन पाहून, तिचं वर्तन पाहून शहाणा हो, शहाणा हो. तिला कोणी धनी धनी देखरेख करणारा किंवा अधिपती नसता ती उन्हाळ्यात आपले अन्न मिळवते. कसं धनवान होणार आहात? उन्हाळ्यामध्ये आपलं अन्न मिळवायचं. ऐका, फार सुंदर आहे. बऱ्याच वेळा हे वचन मी वाचलं, पण त्याच्यातलं गाभा, त्याच्यातला जे असणार खोली त्यावेळेस मला समजलं की आता उन्हाळा आहे. आता उन्हाळा म्हणजे कधी? 58 वर्षापर्यंत तुमच्याकडे उन्हाळा आहे. कारण सरकारनं तुम्हाला 58 वर्षापर्यंत काम करण्याची परमिशन, आणि केंद्राने तर तुम्हाला 60. केंद्राने किती सांगितलं? 60 वर्षापर्यंत तुमच्यासाठी उन्हाळा आहे. 60 वर्षापर्यंत काम करायचं. 60 वर्षापर्यंत तुम्हाला ताकद दिली. आणि बायबल तर काय सांगतं माहिती का? कालेब म्हणतो मी 40 वर्षाचा होतो, आता मी किती वर्षाचा आहे? 85 वर्षाचा आहे. किती वर्षाचा? पण मला डोंगर द्या. देवाचे लोक तर 85 वर्षापर्यंत काम करतात. 85 वर्षापर्यंत. म्हणून लोक मला जर विचारतील ना रिटायर कधी व्हायचं, होणारच नाही. कोणीतरी म्हटलं हो आता आवाजामध्ये थोडस कमी ठेवा, श्वास घेऊन प्रीचिंग करा. आता बरेच वर्ष प्रीचिंग करत आहात वयामानानं. म्हटलं वया मला वयामानानं? शास्त्र सांगतं जे तुमचं आणि जे तुमच्यासाठी उन्हाळा आहे, आता तरुण पण तुमच्यासाठी उन्हाळा आहे. कशासाठी? म्हातारपणासाठी आता साठवायचं. काय म्हटलं त्याच्यामध्ये? उन्हाळ्यामध्ये ती उन्हाळ्यात आपले अन्न मिळवते आणि कापणीच्या दिवसामध्ये आपलं भक्ष्य जमा करून ठेवी. आता काय करते माहिती का? जेव्हा मिळतात तवर 4 तास, 8 तास, 10 तास, 12 तास ओव्हर टाइम पण करा. आम्ही म्हणतो नाही देव आम्हाला उगाच शिकवले, अर्ध्या भाकरीत समाधानी राहा. म्हातारपणी काय मग? देव दिल ना, देवाने इथं लिहून ठेवलं मुंगीकडे बघ म्हणून. आम्हाला सगळं ते टेनिस कोर्ट सारखं ढकलायचं त्याच्याकडे. मारा त्याच्याकडे, मारा. देव दिल, देव दिल, देव दिल. अरे मी तुला ताकद दिली होती ना, शक्ती दिली होती. आजारपण दिलं का तुझ्याकडं? तरुणपणामध्ये तुला आजारपण दिलं का? नाही. तुम्हाला काम करावं लागणार, पळावं लागणार, धावावं लागणार. कशासाठी? तुमचं भक्ष्य तुम्हाला साठवून ठेवता आलं पाहिजे. भक्ष्य. म्हणून लक्षात ठेवा तरुण लेकरांनो, आत्ता साठवा. त्या फुकट्या मित्रांवरती खर्च करू नका बरं का. ते तुमचा चहा पिऊन तुम्हाला मातीत घालणारे ते मित्र पण करू नका. काही उपयोग नाही त्याचा. चला हो चहा प्यायला, आणि त्या चहाच्या टपरीवर जाऊन फालतू गप्पाच असतात. कुठल्या चांगल्या गप्पा असतात उगाच. त्याच्यात 10 रुपये तुम्ही चहाला दिवसात 4 मित्र घातले तर त्याला 40 रुपये जातात. ते 40 रुपये जर महिनाभर साठवले, 4 त्रिक 1200 रुपये झाले. 1200 रुपये गुणिले तुम्ही असे 10, एक वर्षभर जर काढलं, काढावं हिशोब. आणि 1200 रुपये जर तुमच्या तरुणपणात महिन्याला तुम्ही घालवायला लागलेला, आणि महिन्याला ते घालवलं, 12 गुणिले 12 जवळजवळ 14,400 वर्षामध्ये झाले. 10 वर्षामध्ये 1,44,000 रुपये नुसते चहावरच घालवलेले. आणि त्या चहानं काय झालं? ताकद आली त्याला. उलट तुमचं 2 तास त्याच्यावरती गेलेले आहेत. म्हणून तो मुंगीकडे पहा. त्या मुंग्या म्हणले का चला चहाच्या टपरीवरती कालपासून एवढं काम केलंय, आणि कुठंतरी त्या मुंग्यांची चहाची टपरी नाही, त्यांचा दवाखाना नाही, त्यांचे वकील नाही, त्यांचं कोणीच नाही. का? कारण त्यांना फक्त एकच माहिती, कष्ट करणं. कष्ट करत राहा. कोणत्याही कष्टाची लाज धरू नका. ऐका, कोणत्या श्रमाची लाज धरू नका. नाही मी एवढं शिक्षण घेतलं मग काय करायला? मी M.Com असताना, आईला विचारा माझ्या, M.Com असताना सुद्धा मी कचऱ्याच्या गाडीवर 5 रुपये रोजानं काम केलं. कचऱ्याची गाडी. अजूनही तो स्पायसर कॉलेजचा साहेब आमच्या मामाला भेटलो. अरे अभी मनोज क्या करता है? वो बहुत बड़ा पास्टर बन गया. अरे वो तो कचरे की गाडी खींचता था ना. कष्टाला काय लाज आहे? माझ्या प्रभूनं सांगितलेलं आहे.
6 दिवस श्रम कर, 7वा दिवस तुझा देव परमेश्वर याच्या मंदिरात पवित्रपणे पाळ. अजून एक गोष्ट मला सांग, काम करणाऱ्यानंच मंदिरात आलं पाहिजे. आमेन म्हणा. आमेन. जोरात म्हणा आमेन. आमेन. झोपणाऱ्याने मंदिराचं तिथे झोपणार नाही, ते झोपणार. उलट तुम्ही आमच्यावर ढकलणार. नाही मी दर रविवारी आलो ना, आणि आठवडाभर कोण झोपलं घरामध्ये? काम केलं का? काम करणाऱ्यासाठी देवाचं मंदिर आहे. देवाचं मंदिर आळशी लोकांसाठी नाही. कोण सांगितलं तुम्हाला आळशी लोकांसाठी देवाचं मंदिर आहे? मुळात देवाला आळशी लोक आवडतच नाही. त्यांनी काय म्हटलं? अरे आळशा, मुंगीकडे जा, मुंगीकडे जा, तिचे वर्तन पाहून, तिचे वर्तन पाहून शहाणा हो. म्हणजे आळशी कोण आहे? बोला की बिंदास बोला. झोपणारा कोण आहे? 8 तासापेक्षा जास्त झोपतो तो कोण आहे? बोला बिंदास. आता बायबल मध्ये असं लिहिलंय, कोणाला अरे मूर्खा उगीच म्हणू नको, पण इकडे देवाने त्याला डायरेक्ट मूर्ख म्हटलं. कोण? 8 तासापेक्षा जास्त झोपतो तो. हा, ड्युटी करणारे लोक सुद्धा पण 8च तास झोपायचं बरं का. आणि मला आपल्या पोरांचं कौतुक वाटतं बरं का. हे योगेश 3 ड्युट्या सलग करतात. 3 ड्युट्या. आणि मी त्यांना विचारलं, अरे कशा ड्युट्या करता तुम्ही? म्हटलं नाही, त्याच्यामध्ये वेळ जातो. म्हटलं करत राहा, एक दिवशी प्रभू तुमच्या कामाचं प्रतिफळ तुम्हाला देईल. आता तुम्ही हे कष्ट करणं गरजेचं आहे. त्याला त्या योगेशला तर त्यांच्या ह्याच्यातली स्टाफ म्हणते, तू आता आठवडाभर दिसू नकोस, तुझं तोंड बघून बघून मला कंटाळलं. कधी बी सकाळी तूच, दुपारी तूच, संध्याकाळी तूच, तुझी ड्युटी बघून बघून इतकं चीड आली की तुला असं वाटतं तुझं तोंडच बघून आहे. जातात, येऊ नकोस परत ड्युटीवरती. पण तरी ते कष्ट करतात. योगेश, एक दिवशी तुझं सगळ्यात भारी घर असेल, देवाकडनं तुला आशीर्वाद असणार. दारिद्र्य तुला कधीच 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 गाठणार नाही. कधीच तुझ्याकडे दारिद्र्य पण येणार नाही. अशी लेकरं देवाला आवश्यक आहे. कोणती? जी कष्ट करणारी लेकरं आहे. आत्ता भरपूर अभ्यास करा. तुमची प्रार्थना याच्यावर तुम्ही, आम्ही काय म्हणतो, नाही परीक्षा आल्यावर देवाकडे प्रार्थना करू आणि इतर वेळेस झोपून राहा. मग ती आई पण चल 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 पाळक साहेबाकडे प्रार्थना करून, पाळक साहेब पण त्याला चर्चच्या वेळेस झोपवला, आता घेऊन येत आहे. त्याला झोप एवढी प्रिय, तुम्ही पण म्हटलं राहू द्या राहू द्या. ती आई रागवत, तुम्हाला काय कळतं का नाही, आज रविवार आहे, झोपू दे तुझ्या बबड्याला. शास्त्र सांगतं दारिद्र्य दरोडेखोराप्रमाणे त्या लोकांना गाठेल जे कष्ट करत नाही. ऐका, दुकानदारी करतात, तुमचं समयाप्रमाणेच तुम्हाला दुकान उघडावं लागेल. गिराईक येऊ अथवा नाही येऊ, आमेन म्हणाल का? येऊ अथवा नाही येऊ. अरे तो नाही, देव गिराईक पाठवेल. कुठून पाठवेल? तू घरात झोपल्यावर गिराईकाने, ओ साहेब उठा, दुधाची पिशवी द्या. अरे कितीतरी साहेब बसले तिथं दुकानावरच्या पिशव्या घेऊन बसलेले आहेत, ते कुठंतरी जाईल आणि देवाचा आशीर्वाद दुसऱ्याच व्यक्तीकडे जाणार आहे. कष्ट करत असताना देवाच्या लोकांनी मुंगीकडे पाहून कष्ट केलं पाहिजे. कोणी घरामध्ये बस नोकरी गेली, काही लोक नाही माझी नोकरी गेली, कुणीतरी मला सांगितलं माझ्या नवऱ्यासाठी प्रार्थना करा, नोकरी गेली म्हणून तो प्यायला लागला. खड्डे खोदायला जा ना मग. का तुला तुझ्या कुटुंबाची जबाबदारी नाही? देवानं तुला कष्ट करण्यासाठी ताकद, मी खड्डे खोदलेले, अजून पण वेळ पडली तर मी खोदतो. मला काय त्याची लाज नाही वाटत. वेळ पडली तर मी झाडतो अजून पण चर्च. कधी आपले वॉचमॅन साहेब घरी गेले नाही आले, रुसून बसले तर झाडतो मी पण. ते त्याच्यात काय लाजायचं असतं? कधी मला वाटलं टॉयलेट घाणे, मी जाऊन धुवून येत होते. काय सांगत बसत नाही की टॉयलेट घाणे आणि मग मी त्याला कोण धुणार आहे, पैसे बोलवा हे करा. मला चांगलं आठवतो, मी पुण्यामध्ये आईकडे राहत असताना सुद्धा त्यांचं गटार तुंबल्यावर मी इकडं सगळं सोडबुट आणि तिथे गेल्यावर ते गटार साफ करत होतो. लोक म्हणजे अहो गांधीने केलंय, गांधीने केलंय म्हणून गांधी झाला तो. आम्ही शोधतो माणसाला, आणा इस्त्री नाही व्हायला. अरे इस्त्री नाही, कष्ट करण्याची ताकद देवाला तुला दिलेली आहे. कष्ट करा. अशा मुंगीकडे येऊन आणि तू शहाणा हो. कान देऊ नये का?
आणखीन थोडी काय लिहिले वाचा 10 वचनामध्ये. आणखी थोडीशी आणखी थोडीशी झोप घेतो. झोप घेतो. आणखी थोडीशी आणखी थोडीशी डुलकी खातो. हा, डुलकीचा प्रश्न कसा आहे माहिती का, माणसं अजून 5 मिनिटं ते लेकरं, अजून 5 मिनिटांनी एवढं तुला मस्त झोप लागणार आहे. 5 मिनिटं मग परत उठा, अजून 5 मिनिटं बघत बघत शाळा सुटली आणि मग लेट झाल्यावर तिथं सर म्हणते घेऊन जा, हे तुमच्या पोराचं 12 महिने बोंब आहे. लक्षात घ्या, आणखीन थोडीशी डुलकी, आणखीन थोडीशी डुलकी. एक गोष्ट ध्यानात ठेवा, कधी स्वतःला उगीच लहान करू नका. आम्ही काय, आमच्याकडे प्रॉब्लेम आहे का, आम्ही तो लहान आहे. किती लहान आहे? 5 वर्षाचा आहे. 5-6 वर्षाची लेकरं असतील ठीक आहे. आता लेकरं एवढी मोठी झाली तरी म्हणतो झोपू द्या त्याला. आणि आम्ही काय नाही, काय काम नाही म्हणून झोपला. मग कामाला पाठवा ना. नाही त्याला काही काम मिळणार आहे, खड्डे खोदायला पाठवा. त्याला ना नाही कसे खड्डे खोदेल, मग खायला देऊ नका ना. त्याच्या अंगात ताकद नाही. मग बायबल काय सांगतं, जर तू कष्ट करत नाही तर भाकर पण खाऊ नको. कष्टच करत नाही तर भाकर पण नाही खायची. आणि जोपर्यंत तो कष्ट करत नाही ना, तोपर्यंत त्याच्यासाठी भाकर थापायची पण नाही. तुम्ही देवाचा नियम मोडत आहात. तुम्हाला लक्षात पण येत नाही, तुम्ही देवाचा नियम मोडत आहात. त्याला भाकर द्यायची नाही आणि तुम्ही देवापेक्षा मोठे म्हणत नाही, देवा राहू दे ना. अरे मी सांगितलंय फायनल आहे. आमेन म्हणाल का? देव जे बोलतो तेच. मग दारिद्र्य आले तर देवाला धरायचं नाही जमेला. मग देवाकडे, देवा कष्टातलं या दारिद्र्यातनं बाहेर काढ. पळत साहेब कुणीतरी मला सांग, जरा चांगली प्रार्थना करा, आमच्या घराचं कर्ज लगेच फिटलं पाहिजे. तुम्ही करून ठेवा झोपून. आणि कसं घडलं आम्हाला कळलंच नाही हो. कर्ज कसं झालं, झोपून झालं. कसं कर्ज होत नाही कळत नाही. तुम्ही जास्त वेळ झोपण्यात घालवता. मग झोपायचं पहा तुम्ही, जे झोपतात ना त्यांचं खाण्याचे चोचले असतात, त्यांचे कपड्याचे चोचले असतात. झोपणाऱ्या लोकांचं वैशिष्ट्य ते एकदम महाराज आहे. त्यांना चांगलं खाल्ल्यावर झोप लागते. जरा ठेचा खा बरं, मिरचीचा ठेचा आणि भाकर खा, कशी झोप लागते. पळापळी चालू होते. खाता मटण मिळाशे सगळं चांगलं चुंगलं खाता आणि मग चांगली झोप लागते. परिणाम काय, दारिद्र्य आलं. वाचा एक वचन तुम्हाला खाली समजेल. नीतिसूत्राचं पुस्तक 21वा अध्याय 5 वचन. दुसरी गोष्ट दारिद्र्य आमच्यामध्ये येण्याचं कारण. उद्योगाचे विचार समृद्धी करणारे असतात. जो कोणी उतावळपणा करतो तो दारिद्र्याकडे धाव घेतो. कोण दारिद्र्याकडे जात? उतावळपणा म्हणजे नेमकं काय? आता फार सुंदर म्हटलंय. परत वाचा वचन. उद्योगाचे विचार समृद्धी करणारे असतात. जो उद्योगी माणूस आहे तो कुठे जातो? आणि उतावीळ माणूस म्हणजे देव त्याला पैसा देतो. चला, त्यांनी ठरवलं माझ्या आता 10,000 रुपये द्यायचे. माझ्या आता 10,000. मी उतावीळ, हॉटेलमध्ये जाऊ ना जेवायला. चिम्या ये, सोम्या आहे, अमक्या आहे, तमक्या आहे, बंड्या आहे. घेतली 4 टाळकी आणि ते 10,000 गेले. काय पाहिजे ते मागव. त्याला फुकटच मिळालं. ते फुकट मिळाल्यावर तुम्हाला 10,000 नाही, तुमच्याकडनं 12,000 बिल करून घेणार. आणि शास्त्र काय सांगतं, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही उतावीळ असल्या कारणानं, तुम्हाला तुमच्या धनाचं नियोजन करता न आल्या कारणानं तुम्ही तुमचे पैसे वाया घालवले. उतावीळपणे तुम्ही वागला. जे प्रभूनं तुम्हाला दिलं त्याचा योग्य पद्धतीने विनियोग तुम्ही केला नाही. उतावीळ माणसं. आणि दुसरा माणूस म्हटलं उद्योगी. ऐका, उद्योगी माणसाचं काय. मला सूरजची परवा, मला वाटतं ते बोलता मी माझ्या आईशी पण बोललो. तर ते मम्मी वारली काय सगळं आम्ही कपाट साफ करत होतो. साफ करता मम्मीच्या कपड्याखाली 5,000 रुपये 5,000 काहीतरी सापडले. आणि ते म्हणले क्षणाचा विचार नाही केला, गेलो आणि अर्पणच्या नावाने FD करून टाकली. 5,000ची FD. मी आईला म्हटलं बघ ग, त्यांचे विचार किती चांगले आहेत की हा पोरगा मोठा होईल त्या 5चे 50,000 होतील. हा एक विचार असतो. आणि दुसरा विचार, हा जो माझ्या घरात मला मिळालेला पैसा हा आपण कुठं तरी दुसऱ्या कामासाठी. त्यांनी म्हणले असते, 2 जण बसून मीनाक्षी पण म्हणले असते, हो एखादा ड्रेस घ्या की 5,000चा फाटला असता. त्यांनी पण घेऊ शकले असते, फाटला असता.
बरं त्या ड्रेसचं कौतुक महिना 2 महिने, तुमच्यापेक्षा भारी कोणीतरी घेऊन येतं, त्यास या ड्रेसला आपण नावं ठेवतो, मग त्याचा उपयोग संपला. पण तेच पैसे योग्य समयासाठी गुंतवले, दारिद्र्य तुम्हाला कधीच गाठणार नाही. हे बायबलचं वचन आहे. दारिद्र्य तुम्हाला कधी गाठणार नाही. मी तो म्हणतो आपल्या ख्रिश्चन लोकांच्या बाबतीमध्ये ना, जे कपडे विकणारे आहेत ना, ते सगळे बिल्डिंग बांधून बसलेत. नाही, मटणवाले सगळे बिल्डिंग बांधून बसले. का तर आमचं रविवार त्याच्याशिवाय चालतच नाही, सोमवार त्याच्याशिवाय चालत, आज तोंडाला चव नाही. बाकीच्या लोकांकडे बघा, त्यांच्याकडं रोज डाळ खातील, पण त्यांना हलवलं ना, लग्न काढलं ना, त्या लग्नाला 10-10 लाख रुपये. अरे दररोज डाळ खात होते. अहो, खाऊन तुमच्या शरीराला जेवढं प्रोटीन्स लागतं ते डाळीत पण आहे, डाळीत पण प्रोटीन्स आहे. बरं, कपडे तुम्ही घालता अंग झाकण्यासाठी. मी असं म्हणत नाही की तुम्ही चांगले कपडे घालू नका, पण दारिद्र्य तुमच्याकडे येऊ नये याच्या. तुमच्याकडं लाखो रुपये वापरा ना, त्याला कशाला गंज लागू देता, वापरा. पण तुमची ऐपतच नाहीये. ऋण काढून सण काढणारी वृत्ती तुमच्याकडे असता कामा नये. अजून एक वचन वाचा म्हणजे समजेल. 10वा अध्याय आणि 15 वचन काय म्हटलं वाचा. नीतिसूत्र 10-15. धनवानाचे धन, धनवानाचे धन हे त्याचे बळकट नगर होय. काय बळकट नगर हो? धनवानाचे धन, धनवानाचे धन हे त्याचे बळकट नगर होय. एखाद्या माणसानं धन साठवलं तर ते त्याच्यासाठी बळकट नगर. बळकट नगर म्हणजे काय माहिती का? समजा तुम्ही कवडी रेवडी करून पैसा साठवता. पहा, गरिबीचं एक वैशिष्ट्य असतं. ज्यास तुमच्याकडे गरिबी असते ना, त्यास तुमच्याकडे आजारपण पण खूप असतात. ज्यास तुमच्याकडे गरिबी असतात ना, संकट पण खूप मोठ्या प्रमाणात संकट असतं. त्याचं कारण काय माहिती का? तुम्ही एवढे चिंताक्रांत असता रोजच्या दिवसासाठी. ऐका, बायबल किती सत्य आणि चांगलं पुस्तक आहे त्याच्या संबंधाने तुम्हाला सांगत आहे. तो म्हटला धनवानाचं धन त्याचं बळकट नगर आहे. म्हणजे शत्रू आतमध्ये येण्यासाठी 10 वेळा विचार करतो, मी आतमध्ये प्रवेश करू का नको. तुमच्याकडं काहीच बॅलन्स नाहीये, तुम्ही सगळा बॅलन्स उडवला. जेवढं प्रभूनं तुम्हाला बुद्धी दिली, ज्ञान दिली, ताकद दिलं, तुम्हाला भरपूर उत्पन्न करण्या आणि उत्पन्न जमा करण्यासाठी प्रभूनं कृपा पुरवली. आता प्रॉब्लेम काय विश्वासणाऱ्या लोकांचा? ते सतत देवावरती अवलंबून राहतात. त्यांना असं वाटतं नाही देव देईल, देव देईल, देव देईल, देव देईल. पण देवानं तुम्हाला जे दिलं त्याचं नियोजन पण देव तुम्हाला शिकवत आहे ना. वचनात सांगितलं ना, धनवानाचं धन बळकट नगर आहे. मग तुम्हाला ते साठवलं पाहिजे का नाही? दारिद्र्य येण्याचं कारण काय? त्यास तुमच्याकडे प्रश्न आले, त्यास तुमच्याकडे पैसे नव्हते, पण तुमच्याकडे पैसे असताना तुम्ही ते उडवले ना. ज्या दिवशी देवानं तुमच्या उत्पन्न, असं या ठिकाणात बसलेला एकही व्यक्ती असा नाही की ज्याच्याकडं देवानं जेवढं लागतं तेवढंच दिलं, असं एक पण नाही. 100% नाहीये. एक सुद्धा व्यक्ती त्या ठिकाणामध्ये नाही. ऍटलिस्ट 100 रुपयाची तर सेव्हिंग करू शकता का नाही? 100 रुपयाची कशासाठी? प्रश्न आल्यावर ते बळकट नगर कोणतं? तुमचा शत्रू तुमच्याकडे आला, आजार पण तुमच्याकडे आलं, लेकरांच्या ऍडमिशन साठीच्या पैशाची तुम्हाला गरज लागली, पण तुम्ही ते पिकनिक मध्ये घालवले ना, क्रिसमसला फिरून आला इकडे तिकडे. तुम्ही सगळं ख्याली खुशालीचं जीवन जगला, जसं पाहिजे तसं तुम्ही उधळलं. ज्याची आवश्यकता नव्हती त्या पण गोष्टी तुम्ही करून ठेवलेल्या आहेत. जिथं एक पाहिजे तिथं 2 करून ठेवलेल्या आहेत. घरामध्ये किती क्रिसमसला 2-2 चपला सँडेल गळ्यात घालून फिरता. नाही, मॅचिंग पाहिजे ना. का तुला पिक्चर साईन करणार आहे तिथं डायरेक्टर येऊन? मॅचिंग पाहिजे, असंच पाहिजे, तसंच पाहिजे, कापड हेच पाहिजे. ऐपत आहे. उद्या जर प्रश्न आला तर कर्जच काढणार ना. आणि मग कसं कर्ज झालं कळलंच नाही. कळलं ना, करताना कळलं. धनवानाचं धन वाचा बरं. धनवानाचे धन, धनवानाचं धन हे त्याचे बळकट नगर होय. बळकट नगर होय. परंतु गरीबाचा नाश, गरीबाचा नाश त्यांच्या दारिद्र्यात आहे. गरीबाचा नाश कशामध्ये? दारिद्र्यात. तुम्ही दरिद्री स्वतः आणून ठेवलेली आहे. स्वतः तुमच्या विचारानं तुम्ही दरिद्री झालेला आहात. म्हणून एक गोष्ट देणार, लोक चेंगट म्हणले तरी चालतील. आमेन म्हणाल का? कधी कधी लोक म्हणतात एक फार चेंगट आहे. दिसेल तुम्हाला, समस्या येईल त्यास तुम्हाला कळेल. तुम्ही उधळून लावलं
आम्ही बळकट नगर करून ठेवलं. बळकट नगर करून ठेवलं. लक्षात ठेवा, बायबल तुम्हाला काय सांगतं, तुम्हाला तुमच्या नगराचा अंदाज घेता आला पाहिजे, बळकट बनवलं पाहिजे. अजून एक वचन वाचा, लुकाचं शुभवर्तमान 14 अध्याय 28-30 वचन. आता मला वाटतं मला फोन यायचे बंद होतील, आम्हाला कर्ज कसं झालं. लुकाचं शुभवर्तमान 14 अध्याय 28-30. तुमच्यामध्ये असा कोण आहे, असा कोण आहे की त्याला बुरुज बांधावयाची इच्छा असता, त्याला बुरुज बांधावयाची इच्छा असता, तो अगोदर बसून व खर्चाचा अंदाज करून आपल्या जवळ तो पुरा करण्या इतकी ऐपत आहे की नाही. काय आहे का नाही, ऐपत आहे की नाही. सगळ्यात मोठा प्रश्न तुमची ऐपत. कोणता प्रश्न आहे, बोला बोला सगळेजण. जेवढी माझी ऐपत आहे तेवढंच खर्च करायचा. आमेन म्हणाल का. जेवढी ऐपत आहे तेवढी. मी तर म्हणतो ऐपतेपेक्षा पण कमी का बळकट नगर बनवून ठेवायचं. ऐपतेपेक्षा कमी. 10,000 पगार आहे, तुमचं घर 8,000तच बसलं पाहिजे. 2,000 तुमच्याकडे सेव्हिंग असले पाहिजे. कसं मला विचार, मी सांगतो तुम्हाला. बरोबर, मला सुद्धा असंच, मला आधीच कधीच नियोजन जमलं नाही, कधीच नाही नियोजन जमलं. पण जेव्हा चर्च बांधायला सुरुवात केली तेव्हा नियोजनाच्या भानगडीमध्ये मी पडलो. कसं नियोजन करायला पाहिजे. तुम्ही बघा, अजून सुद्धा माझे शूज 500 ते 400 रुपयाचेच असतात. मी घेऊ शकत नाही अशातला भाग नाही बरं का. मी ठरवलं 10-10 हजाराचे 20-20 हजाराचे शूज घेऊ शकतो. मला देव कुठून कुठून देतो. एक मीटिंगला कुठं जाऊन आलो, तिथे 4 लोक भेटले की 50,000 रुपये मिळतात. काही विशेष नाही ते, पण पैसे येतात म्हणून मी उधळत बसण्यात काय फायदा. माझ्या पायाला तो तसाच आकार असणार आहे. बरं, लोक माझी बूट पण नाही बघणार, ते काय बघणार आहेत, प्रीचिंग का माझे बूट बघून. मी काय सलमान आहे, अरे तेरी बूट का असेल आहे, मग तो मी या कंपनीचे बूट घातले, तुम्ही तो पण घाला, तुम्ही मातीत जावा. सलमानचे बूट, अरे येड्या, त्याने त्याचे जाहिरातीचे करोडो रुपये घेतलेत आणि त्याला बूट पण फुकट मिळालेत आणि ते तू सलमानचे बूट घालायला गेल. सलमानने घातले म्हणून. बरं, सलमानला पिक्चर मिळतो, तुला काय मिळतंय, ठेंगा. धनवानाचं धन हे त्याचं बळकट नगर. असं कोण व्यक्ती आहे जो खर्चाचा, काय शब्द आहे, तुमच्यामध्ये असा कोण आहे, असा तुमच्यामध्ये कोण आहे की त्याला बुरुज बांधावयाची इच्छा असता तो अगोदर बसून व खर्चाचा अंदाज करून. काम देऊ नाही का, बसून तुमच्या घराचं सगळं नियोजन तुम्हाला करता आलं पाहिजे. आमीन म्हणाल का. शिक्षणासाठी किती लागणार आहे, किराणासाठी किती लागणार आहे, तुमचा मुलगा 10वीला गेल्यावर त्याला किती पैसा लागणार आहे. आता काय होतं माहिती का, तुमच्याकडं पहिल्यापासून प्लॅनिंग नाही. आणि सगळ्यात उत्तम गोष्ट मी म्हणतो, देव बोलतो ना ते सगळं घडवून आणतो. अब्रामाला देवानं इसाक देण्याच्या अगोदर सगळी प्रोव्हिजन केली, मग लेकरू दिलेलं आहे. ते म्हणलं नाही ठीक आहे तुला खड्डीच्या पेंडी लेकरं देतो, देव आहे तो, चल मी तुला आकाशातल्या ताऱ्या. आधीच अब्राम भिकारी झाला असता. देवानं त्याला आधी संपन्न केलं, मग तो देवाकडे मागतो, देवा आता लेकरू दे. मला काही लोकांचं फार आश्चर्य वाटतं. ते सांगतात की पाळक साहेब खूप दरिद्री, आम्ही खूप गरीब आहेत, 5 मुली झाल्या, आता तरी मुलगा व्हावा. काय देणार आहे दारिद्र्य मुलाला. खूप गरीब परिस्थिती आहे. वाईट वाटतं त्यांच्या बोलण्याचं. मुलगा मुलगी करत तुम्ही त्या लेकरांना, एवढ्या मोठ्या लेकरांची तरतूद करणार कशी, आता कसं नियोजन करणार आहात, काय प्लॅनिंग तुमच्याकडे आहे. त्यांचं आयुष्य बर्बाद करतात, तुमचं आयुष्य बर्बाद करतात, त्यांचं भविष्य तुम्ही उद्ध्वस्त करून टाकतात. शास्त्र सांगतं आधी तुम्हाला तुमच्या खर्चाचं नियोजन करायला पाहिजे. किती लेकर असावीत हे पण तुमच्याकडे आधी ठरलं पाहिजे ना. भगवान की देन, भगवान की देन, भगवान की देन म्हणून कोणसा भगवान आहे, भगवान की देन म्हणून खंडीच्या पेंडी तुम्ही लेकरं जन्माला घालता आणि पुढं त्या लेकरांचं भविष्य. मग तुम्ही म्हणता कसं काय दारिद्र्य आलं. दारिद्र्याचं कारण तुझ्याकडे कुठलंच नियोजन नाहीये. त्याचं शिक्षण आहे, त्याला ऍडमिशन आहे, त्याला कपडा लागणार आहे, त्याला समाजामध्ये जावं लागणार आहे, आजारी पडल्यावरती त्याच्यासाठी मेडिसिन असणार आहे, सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहे. मग कुठं तुमच्याकडे तरतूद आहे, मग प्रोव्हिजन कुठे आहे तुमच्याकडं.
बरं तुमचा मुलगा मोठा झाल्यावर त्याचं लग्न झाल्यावर त्याच्यासाठी घर कुठे आहे? तुमच्याकडे नियोजन आहे का? तुमच्याकडे प्लॅनिंग? मुली संबंधानं प्लॅनिंग आहे, लेकरां संबंधानं प्लॅनिंग आहे. कशा पद्धतीचं त्याचं शिक्षणासाठी किती तुम्ही सगळंच देवावरती टाकून दिलं. बायबल काय सांगतं? दारिद्र्य तुला दरोडेखोराप्रमाणे गाठेल. मग आता काय होतं? सगळं तुमचं नियोजन चुकलं. मग तुम्ही म्हणता चला मुलाला ऍडमिशन घ्यायचे, मग किती लागतात? 10 लाख रुपये. इथून कर्ज काढलं. मग याला हे पाहिजे, लग्न करायचं, याच्याकडनं कर्ज काढलं, त्याच्याकडनं कर्ज काढलं. आता झालं काय? झाला तुम्ही दरिद्री. का तर तुम्ही खर्चाचा आराखडा केलाच नाही. सावकार तर तुम्हाला द्यायला बसलाय, तो घेतो स्टॅम्प पेपर वरती लिहून आणि मग तुम्ही देता लिहून आणि लिहून दिलं, पालक साहेब सावकाराकडनं आमचा स्टॅम्प पेपर निघावा म्हणून प्रार्थना. स्टॅम्प पेपर तुम्ही द्या, निघायला प्रार्थना. मला सांगा किती सोपा मार्ग आहे. पालकानं प्रार्थना केली की देव सिंहाचं तोंड बंद करेल आणि सावकाराचे स्टॅम्प पेपर मला आणि त्या सावकाराला पोलिसांनी पकडावं म्हणून प्रार्थना करावं. अरे वा, सगळं तुम्ही करा आणि दावणीला मला बांधा, नाही का? बायबल काय सांगतं? असा कोण व्यक्ती आहे? आजचं वचन तुमच्यामध्ये असा कोण आहे की त्याला बुरुज बांधावयाची इच्छा असता, त्याला बुरुज बांधावयाची इच्छा असता, तो अगोदर बसून व खर्चाचा अंदाज करून आपल्या जवळ तो पुरा करण्या इतकी ऐपत आहे की नाही हे पाहत नाही. नाहीतर कदाचित पाया घातल्यावर त्याला जर तो पुरा करता आला नाही तर पाहणारे सगळे लोक त्याचा उपवास करून म्हणतील. आधीच देवानं सांगितलं लोक काय करतील? उपवास. आणि मग लोक म्हणतात पालक साहेब आता लोकांसमोर आमची फजिती होईल, देवानं कुठून तरी आम्हाला पैसे उपलब्ध करून द्यावे. कुठून करू? बरं मी प्रार्थना केली, देवा एका बँकेचं यांना कर्ज मिळू दे. बँकवाले पण बसले, या काय तुमच्याकडे पगार आहे? त्या तुमच्या पगाराची स्लिप. मला रोज एक फोन येतो ऍक्सिस बँकेचा, साहेब बिना पेपरचे आम्ही तुम्हाला 10 लाख रुपये लोन मंजूर करायला. साहेब तुमचं क्रेडिट खूप चांगलं आहे, राहू दे. तो 10 लाख देऊन उद्या माझी गाडी चर्चवरची घेऊन येशील जप्तीला. साहेबाची गाडी बी जाईल, घर बी जाईल. 4 लोक पण बोंबलतील. अहो साहेबाला बँकेवर आली होती, साहेबाकडं रोज फोन करतात, साहेब पेपर देऊ नका. अरे आता पेपर घेणार नाही, पण नंतर सगळंच घेशील इसकाटून. त्या बँकवाल्यांचा तो धंदा आहे, ते सांगणार आहे तुम्हाला. मग कोणीतरी तुम्हाला फोन करतं, अहो आमच्या कंपनीने तुमच्यासाठीच खास तुम्हीच आमचे स्पेशल ग्राहक आहात. किती चढवायचं? आणि आपले पण फुगीर चढतात. मला कंपनीची ऑफर आहे, तुला गाळात घालायची ऑफर आहे. ते फेडणार कसं हे नियोजन तुमच्याकडे असलं पाहिजे. अन्यथा लोकांसमोर तुमचा उपहास होणार आहे. कांदू नाही का? उपहास होणार आहे. जेवढी तुमची ताकद, जेवढं तुमचं उत्पन्न आणि खर्च याचा मेळ घालता आला पाहिजे. आमेन म्हणाल का? मेळ घालता आला पाहिजे. आणि तुम्हाला खूपच भारी राहायचं असेल ना तर 500 रुपयाच्या साडीला 5000चं लेबल लावून फिरा, खर्च लावा. आणि त्यांना सांगायचं इथून नाही आणली आम्ही, तिकडून आणली. मग ते विचार कुठली आहे ही? आणि दिसतात पण बरं का तशी जातात. आता कपड्याची काही गॅरंटी नाही. मला तर किती विचार, कुठून घेतला विचारू नका. दरबी कलेक्शन कुठून घेतला विचारू नका, पण ते दिसतं छान ना, बस. तुमच्याकडे नियोजन असू दे ना, खर्चाचा आराखडा. परवा त्या मला संजू पुण्यात गेल्यावर म्हणलं चला एक सूट घ्यायचा तुम्हाला, चला. अरे म्हटलं लय झाले सूट. नाही चला म्हटलं. मग गेला. मग एक जय हिंद कलेक्शन मोठं दुकान होतं आणि गेलो तिथं. आणि त्या जय हिंद वाल्याकडे गेल्यावर त्याने सल्यूट मारला, टाय घालून माझ्या समोर आला. म्हटलं टाय म्हणजे बाय आता बरोबर आपल्याला. गेलो आतमध्ये, बघतो तर काय, साहेब हा घ्या तुम्हाला छान दिसतोय. म्हटलं किती? हा 15000. तेव्हा म्हटलं मला माहिती इथं सूट शिवून घेतला तर 10,000 भारीतला भारी सूट होतो. तो नाही तू घे मी देतो तुला. अरे तू लाख दिला ना तरी मला फसवल्याची वृत्ती वाटते की मी कसं घालू? तू देतो म्हणून मी ते नाही घालणार. मला माझ्या बुद्धीला ती गोष्ट पटत नाही. म्हटलं एक काम कर, तुम्हाला कापड घेऊन दे, मी कापड घेऊन पुणे सोलापूरमध्ये शिवतो, पण तू खर्च करतो म्हणून मी ती सवय लावून घेणार नाही. कान देऊ नाही का? एकदा का तुम्हाला
देवाच्या वचनाची सवय लागली की आपोआप तुम्ही आपल्या जीवनाचा विचार करू लागता. किती पण असा भारी, किती पण भारी असा, हे तुमच्यासाठी प्रभूनं तुम्हाला आता ते उत्पन्न दिलं. कशाला? भविष्यामध्ये तुमच्याकडं असलेलं धन आता मी साठवलं. मी पाळक आहे म्हणून मी असं नाही म्हणत, नाही आता प्रभू मला देईल. आता जर मी म्हटलं नाही मंडळी खूप चांगली आहे, ती मला मरेपर्यंत सांभाळेल, आणि तुमच्यातली पिढी आहे ती सगळी चांगली आहे, मग तुम्ही किती दिवस सांभाळणार? जोपर्यंत मी प्रीचिंग करणार तोपर्यंत. काय होतं? विचार बदलतात. मी पाहिले प्रत्येक बाळकाची अवस्था. मग इथून गेल्यावर मी रस्त्यावरती कितपत पडलेले जीवन जगावं. आता माझ्याकडे प्रोव्हिजन मला करावीच लागणार. प्रभू बुद्धी देतो ना मला. तुला तुझं घर, तुला तुझ्या औषध गोळ्या, या सगळ्याच्या खर्चाचं नियोजन. मग मी बुद्धिमान आहे, मला माहितीये मला इथून बाहेर पडल्यावरती स्वतःचं घर असायला पाहिजे. मग मी आत्ताच प्रोव्हिजन करत आहे ना त्याचे. जास्त मी इथून जाईल त्यास तुम्हाला कळेल. पालकानं नियोजन करून छानपैकी घर वगैरे बांधून ठेवलं का? मी प्रभूपासूनचे आशीर्वाद घेतले. मी आता नाही उधळत बसणार ते. मी म्हणलं नाही आता प्रभू देणार आहे, झोपेत पुरवणार आहे, झोपेत पुरवणार आहे, झोपेत पुरवणार आहे असं म्हणून तुमच्याकडं आलेलं संधी ती तुम्हाला दवडता कामा नये. जे तुमचं उत्पन्न आहे, प्रभूनं तुम्हाला दिलेली संधी आहे, मग त्याच्यासाठी तुम्ही तयार असलं पाहिजे. म्हणून लेकरं पण शिकवताना त्यांना हे शिकवायचं की तुला दुसऱ्याशी तुलना नाही करायची. तू आहेस आणि तुला देव जसं ठेवतो तसं राहायचं. प्रभूनं एक उत्पन्न दिले, त्या उत्पन्नामध्येच तुम्ही समाधानी असलं पाहिजे. समाधानी असलं पाहिजे म्हणजे त्याचं नियोजन करून तुम्हाला काम केलं पाहिजे. अजून एक गोष्ट, तिसरा मुद्दा, तुमचे विचार जे आहेत. मला वाटतं त्याच वचनामध्ये नीतिसूत्राचं पुस्तक 21 अध्याय 5 वचन. हा, नीतिसूत्र. हा, उद्योगाचे विचार समृद्धी करणारे असतात. विचार नेहमी उद्योगी असले पाहिजे. आमेन. जोरात म्हणा. उद्योगी म्हणजे माणसाला सतत त्याच्या डोक्यामध्ये उत्पन्न आल्यावर याच्याकडनं मला कशा पद्धतीने जास्त उत्पन्न मिळेल याचा विचार करायचा. इन्व्हेस्टमेंट LIC असली पाहिजे, FD असली पाहिजे, RD असली पाहिजे. वैजंतीचे सगळे हात वर आहे म्हणजे सगळे तिच्याकडे FD आहे, RD आहे, सगळं असलं पाहिजे. का तर उद्या पुरीचं लग्न होईल, पोराचं लग्न होईल आणि मग पोरग म्हणेल माझी बायको आणि तुझं पटत नाही मम्मी, तुम्ही दुसरीकडे जाऊन राहा, तू घराच्या बाहेर हो, आमचं बँक बॅलन्स भरपूर आहे, तुझं घर शोध. आणि तुमच्याकडे जर पैसा असला ना, असतील शितं तिथं ही सगळी भूतं तुमच्या भोवतीनं असतील. मुलगा असेल, सून असेल ना, आत्या काय पाहिजे सांगा, तळून देऊ का? आत्यांनो सांभाळा बरं का, पैसा सांभाळा, पैसा सांभाळा. उधळत बसू नका त्यांच्यावर, काय खरं नाही त्यांचं. तुमचा पैसा तुमच्याकडे भरपूर ठेवा, अवतीभोवती नाचायलाच पाहिजे. मी तर सगळ्याला सांगितलंय मृत्यूपत्र तयार करून ठेवणार आहे. घरबीर बांधले, एक भाड्याने देईल, त्याच्यात खाईल, आणि मेल्यावर हे सगळं यांना, जे मला सांभाळतील त्यांना. तोपर्यंत तुम्हाला फुटकी कवडी पण देणार नाही. व्यवहारी म्हणा, उद्योगी ठेवा विचार. एक वचन वाचा, मत्त्याचा शुभवर्तमान 25 अध्याय 19 पासून 27 पर्यंत वचन वाचा. मत्त्याचा शुभवर्तमान 25 अध्याय. तेव्हा स्वर्गाचे राज्य 10 कुमारिकांसारखे, स्वर्गाचं राज्य 19 ते 27. मग बराच काळ लोटल्यावर त्या दासांचा धनी आला व त्यांच्यापासून हिशेब घेऊ लागला. तेव्हा ज्याला 5,000 मिळाले होते तो आणखी 5,000 आणून म्हणाला, महाराज आपण माझ्यावर 5,000 रुपये सोपून दिले होते. पहा त्यावर मी आणखी 5,000 रुपये मिळवले आहे. त्याला त्याच्या धन्याने म्हटलं, शाबास भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टी विश्वासू राहिला आहेस, मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करीन. तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो. मग ज्याला 2,000 मिळाले तोही येऊन म्हणाला, महाराज आपण माझ्यावर 2,000 रुपये सोपून दिले होते. पहा त्यावर मी
आणखी 2000 रुपये मिळवले. 2000 मिळवले आहेत. त्याला त्याच्या धन्याने म्हटले, त्याच्या धन्याने म्हटलं, शाबास शाबास, भल्या व विश्वासू दासा, भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीत विश्वासू राहिला आहे. तुझी पुष्कळांवर नेमणूक करील. तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो. नंतर ज्याला 1000 मिळाले होते तोही येऊन म्हणाला, महाराज मी जाणून होतो की तुम्ही कठोर माणूस आहात. जेथे तुम्ही पेरलंच नाही तेथे कापणी करता व जेथे पसरून ठेवलं नाही तेथून गोळा करता. म्हणून मी भ्यालो व तुमचे 1000 रुपये मी जाऊन जमिनीत लपून ठेवलं. पहा ते तुमचे तुम्हाला मिळाले आहे. तेव्हा त्याच्या धन्यानं त्याला उत्तर दिलं, अरे दुष्ट आळशी दासा, जेथे मी पेरलं नाही तेथे कापतो व पसरून ठेवलं नाही तेथून गोळा करतो. हे तुला ठाऊक होते काय? होतं ना. तर माझे द्रव्य सावकारांकडे ठेवायचे होते. म्हणजे मी आल्यावर माझे मला व्याजासकट परत मिळाले असते. येशू म्हणतो, जर तू ते पैसे सावकाराकडे बँकेत ठेवले असते तरी मला व्याजासकट मिळाले. म्हणजे येशू सुद्धा व्यवहार सांगतो का नाही? आम्ही पुरून ठेवले म्हणजे काय? खाल्लं, खाया पिया सोया. हे देवा, तू विचारशील म्हण कुठं ठेवले? काय नाही बघ, खाल्लो पिल्लो मजा केलो. सोलापुरी भाषेत खाल्लो पिल्लो मजा केलो. आता तो काय म्हटलं माहिती का? ज्यानं 5000चे 10000 केले, ऐका बरं का, प्रभू तुम्हाला जे पगार देतो ना, या पगारामध्ये तुम्ही त्याचं वाढ कशी होईल याचा विचार केला पाहिजे. आता जेवढी पगार आहे तेवढी तुम्हाला पेन्शन असली पाहिजे. नंतर कसं उत्पन्न असलं पाहिजे माहिती का? आता तुम्हाला जी पगार आहे 80,000 70,000 1 लाख रुपये तुम्हाला पगार आहे. इन्व्हेस्टमेंट अशी करा, जस्ट तुम्ही रिटायर व्हाल ना तर तेवढेच पैसे तुमच्या हातामध्ये असले पाहिजे. 5000चे किती मिळाले? 5000च. त्यानं असा बिझनेस केला, अशी इन्व्हेस्टमेंट केली की त्याला 5000च्या मोबदल्यात 5000 मिळाले. तो काय म्हटला? माझ्या बरोबर येऊन काय कर? आनंद कर. ऐका, देवाला तर वाटतं तुम्ही त्याच्याबरोबर आनंद करावा म्हणजे सगळी समृद्धी तुमच्याकडे असावी. रिटायर झाल्यावर सगळे पैसे तुम्ही खर्च करून बसला. आता तुम्हाला औषधाला पैसे नाहीत. आता तुम्हाला लोकांकडे पाहावं लागतं. कारण काय? तुम्ही सगळं उडवलं. तुमच्याकडे नियोजन नव्हतं. मग तो काय म्हटला? आता तुला माझ्या बरोबर आनंद करता येणार नाही. तू इन्व्हेस्ट केलं 5 ते 10,000, आता माझ्या बरोबर आनंद कर. म्हणजे ज्यास तुम्ही रिटायर व्हाल ना त्यास देवाच्या घरामध्ये तुम्ही आनंद करणारे असाल. आता तुम्ही दोष देत नाही देवाला. त्यानंतर देवानं सगळं भरपूर दिलेलं आहे. देव कधीच कुणाचं उणे ठेवत नाही, सगळं भरपूर देतो. आता नियोजन करा. दारिद्र्य दरोडेखोरासारखं तुम्हाला गाठणार. एकदा हे कमवण्याचं वय निघून जाईल, पैसा समवण्याचं वय निघून जाईल, त्यानंतर अकस्मात दारिद्र्य तुमच्याकडे. अकस्मात म्हणजे काय? मग एकदाच दवाखान्याचा मोठा खर्च निघतो. काय सुंदर वचन आहे नाही का? अकस्मात येईल, एकदाच मोठा तुमच्याकडं आणि दवाखान्याचा खर्च. पण तुम्ही तिथं मेडिक्लेम काढून ठेवलेला आहे. आता मेडिक्लेम काढून ठेवल्यामुळं समजा तिथं तुमच्यावरती आजारपण आलं, तुम्ही नियोजन करून ठेवलं, मग तुम्ही म्हणता नाही हो आता मदत करा, याने मदत करा, त्याने मदत करा. आणि परत बरेच लोक, आम्हाला कोणी नातेवाईक पण मदत करत नाही का? होतं त्यावेळेस तुम्ही केलं काय इन्व्हेस्टमेंट? किती मेडिक्लेमला तुम्हाला असा खर्च, किती तुमचा हप्ता असणार आहे? एक हॉटेलमध्ये नाही गेला तर तो हप्ता जातो ना. हां, किती असतं? 3000 4000 असतं. एक हॉटेल किती? 1800 रुपये. बघा, सूरजने करून पण ठेवलं. करेक्ट आहे. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. आणि ज्यांनी केलंय त्यांच्यासाठी पण वाजवा. ज्यांनी केलं नाही ना, तुम्ही त्यांच्या बरोबर आनंद करू शकणार नाही. देवाच्या लोकांनी सगळ्या हे गोष्ट डोक्यातनं काढून टाका. देव त्यावेळेस करेल, अमकं करेल. देव म्हणतो मी तुला बुद्धी दिली, चांगला पाळक दिला, युट्यूबवर वचन सांगितलं, आज तर सांगून संपलंच. आता कोणी सुद्धा फोन करून विचारायचं नाही कसं घडलं मला माहित नाही हो कर्ज.
इथं आहे कसं घडलं. अजून एक गोष्ट वाचा म्हणजे तुम्हाला समजेल. नीतिसूत्र आणि त्याचा 21वा अध्याय आणि 17 वचन वाचा. दोनच मुद्दे आहेत, फार सुंदर मुद्दे आहेत. अजून एक मुद्दा. ज्याला ख्याली खुशाली आवडते तो दरिद्री होतो. कोण दरिद्री होतो? ज्याला ख्याली खुशाली आवडते, ज्याला लय मजा आवडते नाही का. चलो हॉटेल, चलो पिकनिक, चला पिकनिकला जाऊया. कुठं जायचं? आता सगळं तुम्ही उडवता. मी तर मला कोणी तुम्ही गोव्याला गेला का? नाही गेलो, पण टीव्हीत बघितलं. आणि गोव्याला जाऊन तिथं काय करणार आहे? पाण्यातच आहे ना. जाईल औंधच्या नदीमध्ये जाऊन फिरून येते. आमच्या नदीत मी भरपूर लोळलो फिरलो. आता काय ते गोव्याला जाऊन बसायचं. गोव्याला जायचं 50,000 1 लाख घालवायचे. नाही हो पाळक साहेब, जीवाची मुंबई म्हातारा झाल्यावर जीवाची मुंबई समजेल. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, तुमच्याकडे आहे वापरा. तुमच्याकडे नाही, तुमच्याकडे खर्चाचं नियोजन नाही, सगळं संपल्यावर पुढे काय करणार आहे? ख्याली खुशालीमध्ये पैसा उडवू नका. बायबल सांगतं बरं, कमी नाही सांगत. काय लिहिलंय? ज्याला ख्याली खुशाली आवडते तो दरिद्री होतो. तो कसा होतो? दरिद्री होतो. ज्याला द्राक्षरसाचा व सुगंधी तेलाचा शौक आहे तो धनवान होत नाही. सेंट सगळे बरं का बायबल मध्ये. 150 रुपयाचा पण सेंट आहे, 1,500चा पण सेंट आहे, 15,000चा पण आहे नाही का. पण मी त्या इक्बाल मध्ये जातो, एक सूट घेतल्यावर त्याच्याला मला एक फ्री मिळतो. आणि तो प्रशांत मला देतो. त्याला माहिती आहे बाबा खर्च करत नाही. शास्त्र काय सांगतं? ख्याली खुशाली ज्याला आवडती तो दरिद्री होतो. का दरिद्री होतो? बोला, तुम्ही सांगा आता. बोला की हो, बोला ख्रिस्त महाराज की जय. बोला. का दरिद्री होतो? खाना पिना सोना. ज्याला ख्याली खुशाली आवडतं तो. मग तुम्ही तुमच्या तरुणपणामध्ये ख्याली खुशाली केली, वाटल ते पैसा तुम्ही साठवलाच नाही. आणि मग त्याला उत्तर, अहो येशू येणार आहे. आला आता? आला का? यायचा त्यावेळेस तो नक्कीच येणार आहे. तो काही तुमची वाट बघणार नाही. तुमचं सगळं संपून झाल्यावर तुम्हाला कोणी त्रास द्यायला येणार नाही, मग मी येऊन घेऊन जाईल. तो म्हणतो कर्म करा आता भोगा. ऐका, देव कठोर नाही, परमेश्वर खूप चांगला आहे. आमच्याकडे काहीतरी मिस्टेक आहे, आमच्याकडे काहीतरी चूक आहे. ख्याली खुशालीचं जीवन तुम्हाला दारिद्र्याकडे घेऊन जाणारं जीवन आहे. म्हणून ख्याली खुशाली कधीच आमच्याकडे नसावं. घरामधल्या प्रत्येक वस्तूमध्ये समाधानच असावं, समाधानी असावं. 32 इंची टीव्हीत पण तेच दिसणार आहे, 46 मध्ये पण, आणि 56 मध्ये पण तेच आहे का? त्याच्यामध्ये दुसरा हिरो येतो, ह्याच्यात दुसरा येतो का? सगळं तेच आहे. 56 मध्ये बी तेच. पण माझी ताकद जर चांगली जेवढी आहे, मी 26 इंची घेईल. त्याने घेतला म्हणून मी नाही घेणार. त्याचा मोबाईल जर आणि लाख रुपयाचा आहे, मग मी त्याचा बघितला म्हणून मी ऍपल घेतलं. मग ऍपल पण मिळणार नाही म्हातारपणी. वाट बघावं लागलं ऍपल. अहो कोण ऍपल तरी, तेव्हा ऍपल, आता हाय चप्पल. तेव्हा सगळं भारी वापरलं. तुला हे पाहिजे, तुला ते पाहिजे. तू ते लाख रुपये जाऊन कुठेतरी एफडी केली असते ना, त्या एफडीचे मला जर कोणी म्हटलं ना हे घ्या, मी नाही घेत. मला माहिती हे आत्ता ठेवलं ना, भविष्यामध्ये हे माझं बळकट नगर असणार आहे, बळकट नगर. आणि लक्षात ठेवा, तुमचं स्टँडर्ड तुमच्या वस्तूवरती नाही, तुमचं स्टँडर्ड जे आहे ना तुमच्या बोलण्यामध्ये आहे. हे लोक वेडे आहेत जगामध्ये. परत मी तुम्हाला सांगतो, तुमची ऐपत असेल तर घ्या. आमीन म्हणाल का? नाही तुम्ही पाळक साहेब मग काय 2800 रुपयाच घेऊन फिरू का? नाही, तुमची ऐपत असेल तर 100% घ्या. पण ऐपत नसेल, ताकद तुमच्याकडे नसेल, तुम्ही घेऊ नका. तुमची ऐपत असेल 10 लाख रुपयाची, तुम्ही 10 लाख रुपयाची घेऊ शकता. पण तुमच्याकडे 1 कोटी तर पाहिजे ना. तुमचा पगारच 20,000 आणि तुम्ही 1 लाखाचा ऍपल घेता. फेडणार कुठून फेडणार आहात?
मी तर म्हणून कुठून भेटतं हे पाप? 20,000चा पगार आणि 1 लाखाचा ऍपल, अरे कुठं फेडशील? आणि मग ती सावकाराकडनं काढून, सावकाराची तोंड सिंहाची बंद झाली तशी बंद व्हायला पाहिजे. मी तर म्हणतो याला फाडून खा देवा. ह्याने ऍपल घेतला कर्ज काढून, ह्याचे दात पडू दे. सिंहाचे तोंड, सिंहाचे दात नाही, ह्याचे दात पडू दे. काय सांगतं शास्त्र? वाचा बरोबर. ज्याला ख्याली खुशाली आवडते तो दरिद्री होतो. ज्याला द्राक्षरसाचा व सुगंधी तेलाचा शोक आहे तो धनवान होत नाही. आता तुम्हाला वाटलं नाही काहीतरी आज आपल्याला पिकनिक करायची, मस्त घरामध्ये जेवण बनवायचं, हिप्परग्याच्या तळ्याच्या जवळ जाऊन मस्त तिथं फिरायचं, खायचं, प्यायचं आणि समजायचं की मी काश्मीरला जाऊन आलो. तीच फिलिंग आहे तिथं, तीच फिलिंग आहे तिथं. तुमची ताकद असेल तर इस्रायलला जा. मला मी कुठं म्हणतो तुमची ताकदच नाही, तुम्ही त्यांना कर्ज काढून जाऊन नाही, कर्ज काढून नाही. देवाच्या लोकांना देवाने पुरवठा केला, तुम्ही एन्जॉय करा. पुरवठा केला तर ते देवानं तुम्हाला दिलेला आशीर्वाद आहे. पण तुमची ताकद नाही, तुमच्याकडे पुरवठा नाही. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, मी असं नाही तुम्हाला शिकवणार की तुम्ही काहीच करू नये. तुम्ही सगळ्या चांगल्या वस्तू घ्या. प्रॉब्लेम दारिद्र्य तुम्हाला गाठू नये याच्यासाठी मी तुम्हाला सांगत आहे. जे तुम्हाला हॉटेलमध्ये मिळतं ते तुम्ही घरामध्ये बनवा. आणि तुमच्या बायका हॉटेलपेक्षा भारी बनवतात. मी खातो ना, खातो. त्या मीटिंगवरून आल्यावर हॉटेलमधनं खाल्लं की सगळ्या माझ्या नाका तोंडामध्ये फोड आलेले असतात. एवढा भयानक मसाला असतो. मी प्रत्येकाला सांगतो, कृपा करून मला हॉटेलचं जेवण नाही, मला कुणाच्या तरी घरातलं जेवण देत जा. लोकांना सांगत असतो आवर्जून, मला साधं जेवण द्या. का तर मला माहिती की देवानं आपली बॉडीच तशी बनवलेली आहे, कशाला त्याच्यामध्ये पैसा घालवायचा. हे गोष्ट ध्यानात ठेवा. प्रभूनं तुम्हाला जे दिलेलं आहे त्याचा विनियोग उत्तम रीतीने करा. दारिद्र्य तुमच्याकडे येऊ नये याच्यासाठी. शेवटची गोष्ट वाचूया, नीतिसूत्राचं पुस्तक 14वा अध्याय आणि त्याचं 13 वचन. हे पण लय भारी बघा. हसताना देखील, नीती 14:13, हसताना देखील हृदय खिन्न असते आणि हर्षाचा शेवट दुःखात होतो. 14:13 आहे का? 13-14. सुज्ञाचा बोध जीवनाचा जरा आहे, तो मृत्यूपास चुकवितो. समंजसपणाने नाही असं लिहिलंय त्याच्यामध्ये, तोंडाची वटवट. किती कुठं गेले की? किती वचन? 23. सर्व श्रमात 23 वचन बरं का. सर्व श्रमात लाभ आहे, पण तोंडाच्या वटवटीने दारिद्र्य येते. कशाने दारिद्र्य येतो? बोला की बाळक साहेब, दारिद्र्य आलो, वटवट कमी करा. काय सांगायचं माहिती का? काही लोकांना कामकाज करायला नको म्हणून घरामध्ये गोतावळा जमा करून नसतं पायावर पाय देऊन गप्पा मारत बसायचं असतं. तू बी काम करू नको, मी बी काम करत नाही, गप्पा. लक्षात घ्या, देवानं तुम्हाला टाइमपास साठी आयुष्य दिलं नाही, तुमचा टाइम चांगला जावा याच्यासाठी आयुष्य दिलेलं आहे. रिकामी वटवट काय शब्द आहे? सर्व श्रमात लाभ आहे, सगळ्या श्रमात लाभ आहे. सगळं काही पण काम करत बसा, घरात भांडी घासा, धुणं धुवा, आणि तुमची पोरं बाहेर कामाला जात नाही तर त्यांना त्या कामाला झुंपवा बरं का. कमीत कमी ती कामवाली आल्यावर हे तर घरात उपयोगाला येईल ना, भांडी धुणं झाडून पुसून कट्टा. सगळ्या श्रमामध्ये लाभ आहे. पण तोंडाच्या वटवटीने दारिद्र्य येते. दारिद्र्याचं शेवटचं कारण, ज्या परिवारामध्ये व्यर्थ वटवट आहे. आता काही लोकांचं जर बघितलं ना, गप्पा मात्र सगळ्या करोडोच्या, खिशात नाही दाना, मला हवालदार म्हणा, खिशात काहीच नाही बरं का, गप्पा. अबाबा, असं वाटतं आत्ता जाऊन ती टाटाची कंपनी, अंबानीची कंपनी खरेदी करतो का काय. मी असं तसं नाही, मी असं करणार आहे. कसं करणार आहे? झोपून. माझा बंगला एवढा मोठा असेल का, केवढा मोठा, वाटी एवढा का, तांब्या एवढा का, चमचा एवढा,
घरामध्ये बसून टाइमपास करता, गप्पा मारत बसता. आणि लक्षात घ्या, अजून एक गोष्ट मला सांगतो. वटवटीचे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे व्यर्थ बोलणं. तुमच्याकडे उद्योगी विचारच नाही, पण तुम्ही खूप मोठी मोठी स्वप्न रंगवता. काहीच करत नाही ना, शिक्षण पण नाही घेत, बिझनेस पण करत नाही, नोकरी पण करत नाही, पण नुसता तोंडाच्या वाफा तुम्ही सोडता. परिणाम काय होणार आहे? जेवढा तुम्ही वाफा सोडाल तुमचा वेळ निघून जाईल. बघता बघता तुमचं तारुण्य, तुमच्या अंगातली शक्ती सगळं काही संपेल आणि एक दिवशी तुम्हाला कळेल आता हे शरीर जीर्ण झालेलं आहे. जे तुमच्याबरोबर टाइमपास करत बसले, त्यांनी उद्योग केले, ते पुढे गेले, त्यांचे बिझनेस झाले, त्यांचं कुटुंब स्थिर झालं, सगळं काही झालं, पण तुमच्या घरामध्ये मात्र दारिद्र्य आलं. आणि आम्ही म्हणतो दारिद्र्य आलं कसं? तुम्ही टाइमपास मध्ये आयुष्य घालवलं, चर्चा करण्यामध्ये आयुष्य घालवलं, तुम्ही स्वप्न पाहण्यामध्ये आयुष्य घालवलं, तुम्ही कृतीशून्य बनला. आणि गोष्ट ध्यानात ठेवा, ज्यांच्याकडं ऍक्शन आहे ना, त्यांच्याकडं कधी सुद्धा बोलण्यासाठी वेळ नसतो. कधीच बोलण्यासाठी वेळ नसतो. मी पुष्कळला म्हणतो, माझं लाईफ एवढं बिझी झालंय ना, श्वास घ्यायला सुद्धा माझ्याकडे वेळ नसतो. आणि मला त्याच्यामध्ये आनंद वाटतो. धावपळ करायला, लोकांना काहीतरी सांगायला, वचन शिकवायला, एकदम बिझी लाईफ. मग त्याच्यामध्ये मी आईला विचारा, तिचं माझं किती बोलणं असतं, किती तिच्याशी माझी चर्चा असते, किती तिचं माझ्याशी बोलणं असतं. फोनवर सुद्धा मी बोललो तर लोकांना सांगतो, पाल्लाळ लावू नका, 1 मिनिटात तुमचं बोलणं संपवा. कारण तुम्ही जेवढं सांगाल तेवढं तुमचं प्रश्न काय तेवढंच बोला. तुमच्या प्रश्नासाठी मी प्रार्थना करेल आणि 1 मिनिटात प्रार्थना केली की देव उत्तर देतो. मग मी तिथं काय त्यांच्या संगती गप्पा मारत बसू का? मला माहिती आहे वटवट जी आहे ना, ती माणसाला दारिद्र्याकडे घेऊन जाणारी. मोठी स्वप्न बघा, पण मोठी स्वप्न बघण्याच्या अगोदर कुवत निर्माण करा. कुवत निर्माण करा. अजून एक गोष्ट मला सांगतो, नुसतं बोलल्याने कोणी पुढे जाणार नाही. जो व्यक्ती बोलण्यापेक्षा कृतीला भर देतो ना, म्हणून कुणीतरी एकाने म्हटलं, आधी केले मग, संतांनी म्हटलं आधी केलं मग. आम्ही सगळं सांगतो आणि करतो शून्य. आधी करा मग लोकांना सांगा. काहीतरी करून दाखवा, कर्तृत्व काहीतरी तुम्ही. आणि नुसतं बोलण्यामध्ये वेळ खर्च करू नका. शास्त्र सांगतं, परत वाचा वचन. सर्व श्रमात लाभ आहे, पण तोंडाच्या वटवटीनं दारिद्र्य येते. सगळ्या श्रमात लाभ आहे. एक गोष्ट ध्यानात ठेवा, मोठं होण्यासाठी बायबलचं सूत्र काय? पहिले तुम्हाला लहान व्हावं लागतं. हे बायबलचं सूत्र आहे. आणि तुम्हाला सांगू का, जगामध्ये जेवढे मोठे लोक झाले ते सगळे आधी लहान झाले. अंबानी, आज या अंबानीची प्रॉपर्टी जगामध्ये असणारे जे श्रीमंत लोक, त्या श्रीमंत लोकांमध्ये 3 नंबर 2 नंबर माहित नाही एक्झॅक्टली किती आहे, पण त्याचा नंबर तिथे लाखो रुपये, म्हणजे किती लाख करोड रुपयाची त्याची प्रॉपर्टी आहे. नुसतं त्याचा बंगलाच म्हणतात की जवळजवळ 8,000 कोटीचा बंगला. 8,000 कोटीवर का? 600 गाड्या पार्किंगला, जिम वेगळं, 600 नौकर, आणि त्या सगळ्या नौकरांना भलालठ्ठ पगार, लाख लाख रुपये पगार त्यांना, नौकरांना सुद्धा. किती? 2 लाख रुपये पगार. एवढा पगार नौकरांना पण पगार. सूरज किती अप टू डेट ठेवते माहिती त्याची, कुणाला किती पगार आहे. पगार पण त्याला लाख लाख रुपये पगार, 2 लाख रुपये पगार. मग अंबानी एका रात्रीत अंबानी झाला का? त्याचे वडील धीरूभाई अंबानी पेट्रोल पंपावर 1,500 रुपये पगारावर काम करत होते, पेट्रोल भरायचं काम करत होते. 1,500 रुपये पेट्रोल भरताना त्यांनी सांगत बसले नाही, मी एक दिवशी रिलायन्स कंपनी करणार आहे, मग जगामध्ये तिचं राज्य असणार आहे. ते पेट्रोल भरता भरता त्यांच्या डोक्यात विचार आला होता, आज मी पेट्रोल भरतोय, एक दिवशी मी रिफायनरी काढेल आणि ती रिफायनरी जगाला पेट्रोल पुरवण्याचं काम करेल. ती व्यक्ती बोलण्याच्या अगोदर त्यानं कृती केली. दारिद्र्य त्यांना गाठत नाही. आम्ही बोलण्यामध्ये शक्ती खर्च करतो, देवाची इच्छा आहे आम्ही शक्ती बोलण्यामध्ये नाही तर आमच्या ऍक्शन मध्ये शक्ती खर्च करावी, मग तुमच्याकडे कधीच दारिद्र्य येणार नाही. एकदा वचन वाचून संपून टाकूया. सर्व श्रमात लाभ आहे, पण तोंडाच्या वटवटीने दारिद्र्य येते. एक अंत करू, सगळ्या कष्टामध्ये लाभ आहे. मनावर सगळेजण, सर्व कष्टात लाभ आहे, सर्व श्रमात लाभ आहे. कुठलंही काम करा,
कोणतंही काम करा तुम्ही, कोणत्या कामाला साधं म्हणू नका. बायबल सांगतं सगळ्या श्रमामध्ये लाभ आहे, सगळ्यामध्ये. तुम्ही ज्यास कष्ट करायला सुरुवात करता ना, त्यास देव कष्ट करणाऱ्या व्यक्तीला हाताशी धरतो बरं का. मी कधी कधी विचार करतो, देवानं मलाच पाळक का बनवलं. आणि आज मी विचार करताना परवा दिवशी असं पडल्या पडल्या विचार करायला लागलो. म्हटलं की मिनिस्ट्रीमध्ये एवढ्या मोठ्या ठिकाणात प्रभूने मला आणण्याचं कारण काय, माझ्यामध्ये असं काय विशेष गोष्ट होती. मला शाळा पण आवडत नव्हती, मला लोकांमध्ये बसायला आवडत नव्हतं, लोक घरामध्ये आले ते पण आवडत नव्हतं. विचार आमच्या आईला, लहान होतो त्यास ज्या बंगल्याची आम्ही राखण करत होतो आणि जिथं ज्या गावात एरियामध्ये आम्ही राहायला होतो, आणि ती एक मुलगी आमच्या आईच्या मागे लागली घरी आली, तर मी रडायला लागलो, हिला घराबाहेर काढ, आपल्या बंगल्यात येऊ देऊ. आमच्या बापाचा बंगला, तो बंगला आम्ही राखण करायला होतो. म्हणजे ते लोक आलेले पण मला आवडत नव्हतं. मी कसं काय प्रभूने असं केलं, तेव्हा असं काय माझ्यामध्ये होतं. त्याच प्रभू मला एक गोष्ट बोलला. तो म्हटला तुझं पाहणं आणि माझं पाहणं वेगळं होतं. या सगळ्या गोष्टी तुझ्यामध्ये असणारं उणे पण आहे, पण एक क्वालिटी तुझ्यामध्ये होती, जे पण काम करत होता ते मनोभावे करत होता. मग मला असं वाटलं जर मिनिस्ट्रीमध्ये तू आला आणि मिनिस्ट्री मनोभावे केली तर माझं राज्य वाढेल. आणि मी कष्ट करत होतो बरं का पहिल्यापासून. प्रत्येक कष्टाला मी कधीच दुय्यम स्थान दिलं नाही, कधीच दुय्यम स्थान दिलं नाही, कधीच नाही, अजून पण देत नाही. मला माहिती की सगळे कष्ट करत असताना प्रभू आम्हाला त्याच्यामध्ये उचलून धरतो. दाविदाला देवानं राजगादीवर नेण्याच्या अगोदर तो आपल्या भावांना डबे पुरवण्याचं काम करत होता. योसेफाला देवानं 11 पेंढ्या त्याच्या पेंडीला नमन करेल हे स्वप्न दाखवण्याच्या ऐवजी तो सुद्धा आपल्या भावांची ख्याली खुशाली विचारला जात होता, डबे पोचवण्याचं काम करत होता. सगळं कष्ट करत असताना जो व्यक्ती ख्याली खुशालीचं जीवन जगतो त्याच्याकडे दारिद्र्य असतं, पण उद्योगी विचार मनुष्याला धनवान बनवतात. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, दारिद्र्य येण्याचं कारण आम्ही स्वतः आहोत. देव आम्हाला दरिद्र्य अवस्थेमध्ये ठेवत नाही. म्हणून तुमच्याही लेकरांना कष्ट करायला शिकवा. लहानपणापासून तुम्ही त्यांना कष्ट करायला शिकवाल तर एक दिवशी शिलोतली लेकरं उद्योगपती असतील, बिझनेसमन असतील, मोठ्या पदावरती असतील, चांगल्या जागेवरती असतील. तुमच्या लेकरांचा झोपेत वेळ वाया घालवू नका. कटकटीमध्ये चर्चा करण्यामध्ये मोबाईल मध्ये तर अजिबात घालवू नका. सगळा वेळ त्याच्या चॅटिंग मध्ये घालवला तर काय येणार आहे, काहीच येणार नाही. म्हणून उद्योगी विचार असू द्या. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो. आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, आपले डोळे बंद करूया, आपल्या मान आपण झोपूया, आपली मस्तक आपण लावूया. प्रभूचं वचन आपल्याकडे आलेलं आहे. या वचनानं पुन्हा एकदा आमची भेट घेतलेली. आमचा देव हा विश्वासू देव आहे. प्रभूचं वचन आमच्याशी बोलत आहे. असं जर करशील तर दारिद्र्य तुला दरोडेखोराप्रमाणे गाठेल. या सगळ्या गोष्टी ज्या आमच्या फायनान्शियली आर्थिक बाबीला घातक असणाऱ्या गोष्टी आमच्यातून आपण काढून टाकूया. अरे आळशा उठ, मुंगीकडे पहा, तिच्याकडनं शहाणपण घे. उद्योगी विचार मनुष्याला बलवान बनवतात. धनवानाचं धन हे त्याचं बळकट नगर आहे. आत्ता जे प्रभूनं तुम्हाला आयुष्य दिलंय याच्यामध्ये तुमचं नगर बळकट करा, साठवा. प्रभू येईल, त्याच्या समयाप्रमाणे येईल. परंतु पृथ्वी तलावर प्रभू येईपर्यंत देवाच्या लोकांनी समृद्धच असावा अशी देवाची इच्छा आहे. हे सर्वसमर्थ देवा, यास आम्ही प्रार्थना करतो देवा तुझ्या लोकांसाठी. आज विश्वासदारांची अवस्था अतिशय भयानक आहे. काही चुकांमुळे ते कर्जामध्ये अडकले आहेत. हप्ते भरण्याची ऐपत नसताना त्यांनी काही वस्तू घेतलेल्या आहेत, खरं घेतलेली आहेत, आणि आता त्यांचं नियोजन कोलमडलेलं आहे. ते कर्जामध्ये अडकलेले आहेत. ऐपतीपेक्षा अधिक गोष्टी त्यांनी शक्तीच्या पलीकडच्या गोष्टी ते घेऊन बसलेल्या आहेत. आणि आता त्यांची अवस्था वाईट आहे. परंतु देवा मी प्रार्थना करतो, जे लोक आज तुझं वचन ऐकत आहे त्या वचनाच्या द्वारे अनेक लोकांना आपल्या जीवनाचं नियोजन करणारी बुद्धी दे.
आमच्याकडे लोक पाहतील त्यास देव कसा आहे ते दिसणार आहे, परंतु आमच्या चुकांमुळे आमच्याकडे दारिद्र्य आहे. आमच्या चुकामुळं, आमच्या ख्याली खुशालीमुळं आज आमच्याकडचं सगळं काही निघून गेलेलं आहे. परंतु मी प्रार्थना करतो, देवा आमच्याकडे पाहून लोकांनी देवाला दोष देऊ नये. कुठंतरी आम्ही चुकलेलो आहोत, क्षमा कर आम्हाला. आणि आजचा संदेश प्रत्येक व्यक्तीला आपल्या उत्पन्नाचा आणि खर्चाचा योग्य प्रकारचं मेळ घालण्यासाठी बोध करणारा असावा. आपल्या परिवारासाठी, आपल्या लेकरांसाठी कोणत्या गोष्टी करणं आवश्यक आहे याची जाणीव त्यांना होऊ दे प्रभूजी. जे लोक आज मोठ्या आशेने या ठिकाणात आलेले आहेत, परंतु जाताना त्यांच्याकडे एक विश्वास असू दे, देव माझ्या संगी आहे. सर्व आदर, सर्व गौरव, सर्व महिमा तुला देव. येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन. आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्वकाळ राहो. आमेन.